लगा के हाँ इधर देखो चश्मा पड़ा। नमस्कार. पहा इथं आंदोलनकर्त्या पुरायले कसं मारलं, पायावर मारलं ठीक आहे. या पुरायले पाटीला पण ठीक मारलं आहे. आहे बघा. फक्त पाटीला त्याला लागलं होतं. हा. आणि या चेहऱ्याले पहा कुठं मारलं. डोळा गेला का काय नाव आहे? तू आपका नाम क्या है? एमडी ताज, अमताज. कहाँ से है? नरेला से, हरियाणा. हरियाणा से. या पुराले आता लागलं. पण तुम्हाला सांगतो इथे एक डॉक्टर आपल्या महाराष्ट्रातून खापोली मधून आले आहेत. तुमचं नाव? माझं नाव आहे डॉक्टर पठाण. मी खोपोली जिल्हा रायगड महाराष्ट्रातून आहे. हे या आंदोलनाची ओळख आहे. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. एवढं मोठं आंदोलन होत होतं. मला पण त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलायचा होता, म्हणून मी इथं आलो आणि इथं सेवा करत आहे. शाबाश. आणि त्यांनी हे छोटस हॉस्पिटल इथं चालू केलं. ठीक आहे. तुमची प्रॅक्टिस खापोलीलाच आहे? खोपोलीला माझं हॉस्पिटल आहे. खोपोली माझी प्रॅक्टिस चालू आहे तिथं. पण हे आंदोलन जेव्हा होत आहे तर मला पण वाटलं की आपणही याच्यामध्ये काहीतरी करावं, म्हणून मी आलो आहे. हे बा हे सगळे ठीक आहे. जे मेडिसिन लागते ORS पावडर झालं, कारण इथं खूप गरमी होऊन राहिली, डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम होऊ शकते. त्याच्यानंतर जे ठीक आहे प्रायमरी औषध लागते ते सगळे त्यांनी अवेलेबल केलेलं आहे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, जे चाललेली दडपशाही जी चाललेली मोदीची, ते तोडण्यासाठी आपला महाराष्ट्राचा मुलगा उभा राहिलाय. तर आपण गरज आहे की आपण त्याला साथ द्यावी. त्यासाठी मी आलो. मला पण वाटलं कारण आपला महाराष्ट्राचा मुलगा दिल्लीमध्ये जाऊन दिल्ली गाजवतोय, मग आपण का करू. पण महिनाभर मी हे बघतोय ना, मला बघवत नव्हतं कधी मी जाऊ. ऍक्च्युली मी 6 तारखेला निघालो होतो, पण खूप पाऊस झाला. त्या दिवशी आमच्या खोपोलीचा ट्रॅक वाहून गेला. त्यामुळे माझं आता येता आलं ना, माझी तिकीट पण वाया गेली. मग आता जेव्हा मार्च काढला तर मी 4-5 दिवस अगोदर आता आलोय आणि इथं सेवा देतो. आम्ही आलो आणि खूप मस्त आंदोलन आहे. कुठे अजिबात ऐकून नाही राहिले आणि आंदोलन डटेत चालू राहील. ठीक आहे. सरकारले पाय उतार केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. धन्यवाद. आणि सरांचा मी खूप मोठा फॅन आहे. सर खूप छान बोलतात, खूप आवडतो. मी त्यांचे सर्व व्हिडिओ पाहत असतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.